गुड मॉर्निंग फ्रेंड. आज मी बनवली होती मटर पनीर मसाला. छान कांदे वगैरे छान कट करून घेतले होते, छान आडव्या पद्धतीने. त्याच्यानंतर मग मी टमाटर छान चिरून घेतले होते आणि मग एका साईडला मस्तपैकी बॉईल करून घेतले होते मटर. आता छान मटर फ्रेशच मिळतात, तेच घेतले. आणि पनीरला मस्त असे बारीक कट करून पाण्यामध्ये हे करून ठेवले होते. मग अशा एका छोट्याशा कढईमध्ये आपण काय करायचं, कांदा आणि टमाटर छान मस्त भाजून घ्यायचे कढईमध्ये तेल टाकून. इकडे मी मटर ठेवले होते बॉईल करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग त्याची पेस्ट करून घ्यायची, थंड होऊ द्यायचं आणि पॉटमध्ये पेस्ट करून घ्यायची. छान मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकायचं. थंड झाल्यानंतर कांदा आणि टमाटर, आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो एखादी, पण मी नव्हती टाकली तिखट लागेल म्हणून. आणि मस्त कढई ठेवली ना, त्या कढईमध्ये तेल घेतलं आणि थोडंसं मग तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून बघायचं. म्हणजे जिरं छान हे झालं की लगेच मग ती पेस्ट टाकायची, पेस्ट करून टाकायची. तर मग मी अशा प्रकारे बनवते मटर पनीर मसाला ग्रेव्ही. आणि मग त्याला छान बघ छान तेल सुटतपर्यंत छान भाजून घ्यायचं. तेलामध्ये छान मिक्स करून भाजून घ्यायचं चांगली पेस्ट वगैरे. तुम्ही कशी करता तर मला नक्की तुमची रेसिपी मला सांगा कमेंट्स बॉक्समधून. आणि माझ्या रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा. आणि छान मस्त छान तेलामध्ये छान हे होऊन जायची. मी खूप अशी सिम्पलच बनवते, खूप काही असं मटेरियल वगैरे नाही टाकत. आणि मग ते छान कांदा आणि टोमॅटोची चांगली पेस्ट तेल सुटतपर्यंत छान कढईमध्ये मस्त भाजून घ्यायची. बघा छान दिसत आहे ना कलर. आणि पुन्हा छान अशी खूप असे गडद छान असे लाल गुलाबी अशी होतपर्यंत छान भाजून घ्यायची. एका साईडला मस्त गरम पाणी ठेवलं होतं मी. ग्रेव्हीमध्ये गरम पाणीच टाकत असते कोणत्याही ग्रेव्हीमध्ये, थंड पाणी टाकत नाही. कारण की मिक्सरला आजूबाजूला ते आपण बारीक केलेलं राहतात ना, ते पण गरम पाण्याने पटकन निघून जाते. आणि मग ते आपण सगळे मसाले जेव्हा टाकतो ना, आणि तेच गरम पाण्याची पेस्ट मग टाकून चांगली शिजू द्यायची झाकण ठेवून. मग ते कच्चंही राहणार नाही आणि शिजून पण जाईन गरम पाण्याने. तर मग मी कोणत्याही भाजीमध्ये मी असंच गरम पाणी करूनच टाकत असते, कोणती पण भाजी. आणि चांगली तेलात मुरल्याशिवाय कधीच पाणी टाकायचं नाही. तर बघा मग मी आता मस्तपैकी तुम्हाला दाखवते माझ्या भाजीचा कलर. आणि मी हा एव्हरेस्ट मसाला, मी मसाले सगळे ॲड केले होते. तिखट, हळद वगैरे, धनियाकूट, थोडंसं धनियाकूटच टाकलं, जास्त नाही टाकला. आणि त्याच्यानंतर मग मी ते 10 रुपयाचं पॉकेट आणलं होतं. मी सुहाना मसाला आधी टाकत होती, पण त्याने गोडसर भाजी लागते, आमच्या घरचे मला म्हणते त्याने गोडसर भाजी लागते, म्हणून मी हा 10 रुपयाचंच मसाल्याचं पॉकेट आणते, मटर पनीर मसाल्याचं. तर मग एव्हरेस्टचा आहे तो आणि त्याची टेस्ट खूप छान होते, मग मी तोच टाकते. तर बघा आता हा भाजीचा कलर छान दिसतो. तर त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि बघा छान असा कलर आला ना भाजीला, तर बघून घ्या. तेल सुटतपर्यंत थोडीशी झाकून ठेवून द्यायची भाजी कढईमध्ये, म्हणजे कढईला झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर. तोपर्यंत सगळा इथला गॅसवरचा थोडा थोडा पसारा आवरून ठेवायचा. तर बघा किती छान. आणि आता मी जे मिक्सरमध्ये ते पेस्ट लागून जाते आजूबाजूला, तो गरम पाणी टाकून छान, आणि गरम पाण्याने कसं ते सगळं मिक्स होऊन जातात. आणि भाजी पण भाजीचा ग्रेव्ही जो रस आहे तो मस्त छान असे शिजून जातात छान. सगळे मसाले सगळे शिजून वगैरे जातात. बघा म्हणजे किती मस्त दिसत आहे ना. बघा छान त्याचा कलर पण खूप मस्त. आता झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं इकडे. बघा तेल सुटतपर्यंत. आता तेल छान सुटलं. आता जे मटर मी वाफवून घेतले होते ना गरम पाण्यामध्ये, बघा ते असे टाकून द्यायचे, कच्चे नाही टाकायचे. कच्चे टाकल्याने ते कसं तरीच लागतात. तर मग असे थोडेसे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये चांगले वाफवून घ्यायचे. बघा छान तेल सुटत आहे त्याला आजूबाजूला छान. आणि मग आता मटर सॉरी आता पनीर.
पनीर मी आधी तळायची, पण मग मी आता ते तळल्याने थोडेसे कडक येऊन जातात आणि मग ते सॉफ्ट नाही राहत, म्हणून मी असेच पाण्यामध्ये छान धुवून घेतले मस्तपैकी पनीर आणि त्याच्यानंतर पनीरचे छान कट केलेले टाकून राहिली मग आणि छान मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी छान. मी अशा प्रकारे पनीर मसाला ग्रेव्हीची अशी अशी भाजी बनवते. तुम्ही कशी बनवतात ते नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. इकडे मी चहा ठेवला होता. सकाळी सकाळी मॉर्निंगला चहा प्यायची मला म्हणजे म्हणजे सकाळी लवकर चहा पाहिजे मला ब्रश वगैरे करून. तर मग मी इकडे भाजी फोडणी वगैरे घातली. अंघोळ वगैरे करूनच स्वयंपाक करते टिफिनचा. तर मग मी पटकन चहा पण करून घेतला इथे आणि मग आता माझी भाजी शिजत आली. मग कोथिंबीर टाकली वरतून आणि मग थोडंसं मग त्याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं. आपला जेवढी जेवढी ग्रेव्ही लागते तेवढं पाणी आपण थोडं हे सोडून द्यायचं. मी गरम पाणीच टाकत असते ग्रेव्हीमध्ये बघा. आणि त्याच्यानंतर तो ग्रेव्ही आहे ना मस्त अशी घट्टसर येतात. मग मिक्स करून घ्यायचं सगळीकडे इकडून आणि थोडीशी 2-3 मस्त अशा उकळी येऊ द्यायची. सोबत इकडे माझा चहा पण झाला होता आणि भाजी पण शिजत होती. अशी सकाळची खूप घाई राहते. मग मी टिफिन घेतला, थोडं थंड होऊ दिला होता. चपात्या वगैरे मी आधीच करून घेतल्या होत्या आणि मस्त आणि त्या कशा थंड होऊ द्यायला वेळ लागतात तर चपात्या टिफिनमध्ये गरम गरम भरता येत नाही. मग इकडे पटकन भाजी पण थोडीशी वाफ जाऊ दिली आणि मग भाजी भरली. अशा प्रकारे सकाळीचा टिफिन असतो. सकाळी खूप घाई राहते. चला बा, इथेच माझा व्हिडिओ संपवितो. आवडला असेल तर लाईक करा.